मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. याला सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट असंही म्हणतात. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर 23 प्रकारचे 23 प्रश्नांमधून परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तेव्हा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एका प्रकारचा एक प्रश्न बघत आहोत. त्यामुळं व्हिडिओची लेंथ खूप कमी असणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की 6व्या प्रकारचा 6वा प्रश्न नेमका कोणता आहे. 10 म्हणजेच % पर ॲनम 4% दरानं 2400 रुपयाचं किती वर्षात सरळ व्याज हे 576 होईल. बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 4%, प्रिन्सिपल दिलेला आहे 2400 रुपये आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज दिलेला आहे 576. तर आपल्याला या प्रश्नामध्ये ड्युरेशन काढायचं आहे. ड्युरेशन म्हणजे कालावधी. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एक सरळ आणि साधा फॉर्म्युला वापरायचा आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागाकारात 100 असा तो फॉर्म्युला. तर याच सूत्राला इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू ड्युरेशन डिवायडेड बाय 100 असं म्हणतात. आता आपल्याला प्रश्नामध्ये सरळ व्याज दिलेला आहे, म्हणजे सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे जो की 576 आहे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर दिलेला आहे जो की 4% पर ॲनम आहे. त्यानंतर मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल दिलेला आहे 2400 रुपये आणि आपल्याला कालावधी म्हणजेच ड्युरेशन काढायचं आहे. तर आपल्याकडे प्रश्नामध्ये ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागाकारात 100 या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आहेत. आता बघा, या फॉर्म्युलामध्ये दिलेल्या व्हॅल्यू ठेवल्या असता 576 बरोबर 2400 इंटू 4 इंटू ड्युरेशन जशाला तसं, कारण की ड्युरेशन आपल्याला माहित नाही, आणि डिवायडेड बाय 100 असं घेतलं. आता बघा, 100तले 2 शून्य कमी झाले आणि 24तले 2 शून्य कमी झाले. राहतात 576 बरोबर 24 गुणुले 4 गुणुले डी. डी म्हणजे ड्युरेशन, हे लक्षात ठेवा. आता 576 बरोबर 24 गुणुले 4 म्हणजे 96. म्हणूनच 576 बरोबर 96 डी असं भेटलं. आता 96 डी मधलं 96 576च्या छेदामध्ये आलं, म्हणून झाले 576 भागिले 76 बरोबर डी. आता 96 न 576ला भाग द्यायचा आहे, म्हणून 96 एक 96 आणि 96 सख 576. आता 6 बरोबर डी म्हणजेच ड्युरेशन बरोबर 6 आलं. आता आपल्याला या प्रश्नाचं शेवटचं उत्तर भेटलेलं आहे. कालावधी हा 6 वर्षाइतका असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.